दुर्गादेवीच्या 9 रूपांपैकी हे चौथे रूप आहे. कु म्हणजे लहान, उषम म्हणजे ऊर्जा आणि अंदा म्हणजे वैश्विक गोलाचे प्रतीक. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जेव्हा ब्रह्मांडात अंधार होता तेव्हा या देवीने आपल्या मंद हास्याने संपूर्ण जग प्रकाशित करून विश्वाची निर्मिती केली होती आणि तेव्हापासून तिला कुष्मांडा म्हणतात. असे मानले जाते की या देवीचे वास्तव्य सूर्यलोकात आहे, कारण केवळ त्यांच्याकडेच त्या जगात वास्तव्य करण्याची क्षमता आहे. कुष्मांडा माता हिच्या 8 हातांपैकी 7 हातांमध्ये कमंडल, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतपात्र, चक्र आणि गदा आहे आणि 8व्या हातात सर्व सिद्धी आणि सर्व संपत्ती प्रदान करणारी जपमाळ शोभते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मालपुआ अर्पण करून कुष्मांडा देवीचा आशीर्वाद मिळवू शकता. आईचे हे रूप बौद्धिक विकासासाठी फायदेशीर आहे. या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा तिच्या उपासनेचा मंत्र आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.